दोन्ही काळावर मागे संत तुकाराम महाराजांची पालखी असते. सालाबाद प्रमाणे याही वर्षी वारीला आमची हजेरी आहे. 9/7/2026 वारीची डेट आहे. आणि आता आम्ही आलोय FC रोडला. इथून आता कोणी हे पालख्या निघतील, संत तुकाराम महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची. पाहूया पुढचा प्रवास आपला कसा आहे. वारीची वाट पाहतात आहे सगळे. जशी तुफान गर्दी आहे सगळीकडे. हा FC रोड आहे. फार हेवी ट्रॅफिक असते. आपण संभाजी चौककडे आलेलो. परवारे चौक या संभाजी चौक असं काही नाही. आणि तो उत्साह बघा. पुरुष आहे ना पुढे घ्यायचा तो माणसांचा जनसागर लोटला आहे एकदम. ना पालखी आहे ना आळंदीवरून निघाली नाही. आळंदीला आहे ना इंद्रायणी नदी आहे ना, तिथं पूर वगैरे आलेला आहे म्हणून ती तिकडनं नाही निघाली, पुण्यावरच निघते. त्यामुळे तुफान गर्दी आहे एकदम. आणि तुम्हाला वारकरी बांधूनचे पुण्याचे सेवा करत असतात. समर्पणाचा उत्सव. चला सर्वजण विठ्ठलाच्या नामाचा गजर करूया आणि माऊलींचा चरणी आपली भक्ती अर्पण करूया. सगळे लोक वाट बघतात याची. गर्दी जरा जास्त दिसते. आता भाडीवर रांगोळ्या काढल्या लाईनीत एकदम व्यवस्थित. तुम्हाला फ्रंटली दाखवतो. लावली आहे तेव्हाची रांगोळी काढली अशी लिहिलेली आहे. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला लोहगडवरून ढकललेलं आहे त्याची रांगोळी इकडे काढलेली आहे अशी लोहगडची. लावून भेटूया टीका लावलेला. दिवस आहे ना पुण्यामध्ये जबरदस्त पाऊस होता खूप. आणि नेमका वारीच्या दिवशी बघा एकदम मस्तपैकी वातावरण झालेलं आहे. पाऊस नाही काय नाही, सगळं एकदम सुक सुक झालेलं आहे. इथं आहे ना कधीही आलं ना की अर्धा 1 तासाची वेटिंग असते हॉटेलमध्ये. वैशाली हॉटेल आहे. तुफान गर्दी असते जेवणासाठी, पण आज वारीसाठी गर्दी, वारी बघण्यासाठी. आता मला वाटतं आपलं ना जीवन काय आहे आणि आपण काय होणार आणि कशासाठी आलोय हे जर आहे ना ज्ञानेश्वरी वाचली ना तर सगळं कळेल आपल्याला एकदम. हा रिंगण घोडा आहे. पुढे जाऊन आहे ना रिंगण वगैरे होतं. पालख्या आता आहे ना जायला लागलेलं आहे. पण तार बघतोय पालखीमध्ये प्रत्येक जण लिहिलं टेबल खोला त्यावर घेऊन आपण आहे ना फर्ग्युसन कॉलेज जवळ वातावरण बघा फार गर्दी आहे. फर्ग्युसन कॉलेज वातावरण
इंडिया चालू झालेली आहे. 6 नंबरची दिंडी वगैरे एक एक दिंड्या यायला लागल्या. ते जे मधून जातात ना ते दिंडी करून साईडला ते असतात ना माणसं त्या एवढी बरोबर जातात. तुकाराम महाराजांची पालखी येत आहे. इकडे ना जवळच तुकाराम पादुका आहे, तिकडे विश्रांती घेते आणि अशा पद्धतीने वगैरे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी. हा दर्शन घ्या तुम्ही. येऊ शकत नसेल ना आणि असं येत नाही. दर्शनासाठी तुफान गर्दी असते ओपन, तेव्हा दर्शन घ्यायला दर्शन. दोन्ही काळभोर मागे संत तुकाराम महाराजांची पालखी असते. अजून एक पालखी चाललेली आहे. माऊलीच्या पालखीची वाट बघतात आहे सगळे. 2-3 पालख्या पुढे गेलेल्या आहेत. माऊलीची पालखी गेली ना की मग सगळे आपापल्या घरी जाते. दिंडीच आहे पानाचा अंतर खाना. सूर्य ना 500 वर्षापूर्वी 600 वर्षापूर्वी आहे ना विठोबाच्या दर्शनात आहे ना 5 ते 6 लोक जायचे फक्त. 5 ते 6 नंतर 10-12 आणि आजच्या या गाडीला आहे ना 12 ते 14 लाख लोक आहे ना विठोबाच्या दर्शनाला आहे ना महिनाभर पायी जातात. आळंदी देऊरोड टू पंढरपूर. ऊन पाऊस वारा कशी परवाना करताय वारीला नसतं. शिस्तबद्ध जातो काय घेऊन लग्नाची नाही. पूर्ण आहे ना रहदारीचा रस्ता आहे, हेवी ट्रॅफिक असते. आज पालखी निमित्त आहे ना ते वारकरीच जमा झालेले असतात. चालू आहे पूर्वज पण असतील त्याच्याने ते त्रास दिलेले लोक असतील. ती पालखी येते वाटते. माऊलीची पालखी येते वाटते. सगळ्यांनी दर्शन व्यवस्थित दर्शन होणं मुश्किल असतं. माऊलीची इथपर्यंत येणं पण ना फार मुश्किल असतं. पालखीच्या मारून जाणारी माऊलीची पालखी आहे ना आता गेली आणि हा व्हिडिओ आहे ना इथं चालता समाप्त करतो. कसा वाटला व्हिडिओ शेअर करा, लाईक करा.